अमळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे 8665 मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना पराभूत केले आहे. विधानसभेत सलग 2 वेळा पराभूत झालेले आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर शहरात आपलाच दबदबा असल्याचे सिद्ध करत विद्यमान आमदार यांना धूळ चारली आहे. आमदार पाटील यांच्या शहर विकास आघाडीला 12 जागा तर शिवसेनेला 10, शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीला 2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 आणि अपक्षांनी तब्बल 11 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून आल्याने सर्व अपक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांना 30,856 मते मिळाली तर जितेंद्र ठाकूर यांना 22,208 मते मिळाली आहेत. एकूण 57,960 मतदान झाले होते. प्रभाग प्रमाणे निवडून आलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे. प्रभाग क्रमांक 1 कविता विजय राजपूत, शहर विकास आघाडी 1350. प्रभाग क्रमांक 1 कैलास नामदेव पाटील, अपक्ष 1346. प्रभाग क्रमांक 2 कांबळे देवेंद्र भानुदास, शहर विकास आघाडी 1488. प्रभाग क्रमांक 2 अफसाना मुक्तार खाटीक, शहर विकास आघाडी 1633. प्रभाग क्रमांक 3 शोभाबाई भिवसन गढरी, शहर विकास आघाडी 1413. प्रभाग क्रमांक 3 भरतकुमार सुरेश ललवानी, शहर विकास आघाडी 1280. प्रभाग क्रमांक 4 नंदा नरेंद्र संदानशिव, शहर विकास आघाडी 1900. प्रभाग क्रमांक 4 शेख नावीद अहमद मुशिरोद्दीन, शिवसेना 1491. प्रभाग क्रमांक 5 श्रीराम भगवान चौधरी, शिवसेना 1454. प्रभाग क्रमांक 5 परदेशी कल्पना भरत सिंग, अपक्ष 1392. प्रभाग क्रमांक 6 सविता योगराज संदानशिव, अपक्ष 2074. प्रभाग क्रमांक 6 चौगुले दीपक हरी, अपक्ष 1926. प्रभाग क्रमांक 7 योगिता सयाजीराव कापडनेकर, अपक्ष 1241. प्रभाग क्रमांक 7 पाटील प्रवीण गंगाराम, अपक्ष 1332. प्रभाग क्रमांक 8 पाटील सचिन बळवंत बिनविरोध, शहर विकास आघाडी. प्रभाग क्रमांक 8 अपूर्वा जालिंदर चौधरी, शिवसेना 1453. प्रभाग क्रमांक 9 शर्मा कल्पना चंद्रकांत, शिवसेना 1331. प्रभाग क्रमांक 9 चौधरी पंकज पंडित, शिवसेना 1537. प्रभाग क्रमांक 10 सचिन विभाकर कासार, शहर विकास आघाडी 1477. प्रभाग क्रमांक 10 स्वाती सूरज सिंग परदेशी, अपक्ष 1182. प्रभाग क्रमांक 11 पाटील छाया बाळू, अपक्ष 1637. प्रभाग क्रमांक 11 विजय कहारू पाटील, शहर विकास आघाडी 2176. प्रभाग क्रमांक 12 पुष्पा पंकज भोई, शिवसेना 1586. प्रभाग क्रमांक 12 धनगर सुयोग ज्ञानेश्वर, शिवसेना 1618. प्रभाग क्रमांक 13 जुबेदाबी नसीरुद्दीन शेख, शहर विकास आघाडी 1898. प्रभाग क्रमांक 13 अनिल गंगाराम महाजन, शिवसेना 1666. प्रभाग क्रमांक 14 सुवर्णा तुळशीराम हटकर, अपक्ष 1285. प्रभाग क्रमांक 14 रामकृष्ण बाबूराव पाटील, अपक्ष 923. प्रभाग क्रमांक 15 प्रशांत निकम, राष्ट्रवादी शरद पवार गट 1140. प्रभाग क्रमांक 15 जयश्री अनिल पाटील, शहर विकास आघाडी 1337. प्रभाग क्रमांक 16 महेश प्रभाकर देशमुख, अपक्ष 1259. प्रभाग क्रमांक 16 निलिमा विश्वनाथ पाटील, अपक्ष 1582. प्रभाग क्रमांक 17 सपना विक्रांत पाटील, श.वि.आ. 1915. प्रभाग क्रमांक 17 पवार साहेबराव वसंत, शिवसेना 1286. प्रभाग क्रमांक 18 तडवी इर्शाद सुनील, शिवसेना 1357. प्रभाग क्रमांक 18 रुपाली विलास शिवदे, अपक्ष 1965. या निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या गळ्यातील ताईत असलेले माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, माजी नगरसेवक विनोद कदम, पत्रकार चेतन राजपूत, रेखा संजय पाटील यांच्यासह विश्वासू असलेले माजी नगरसेवक प्रताप शिंपी, माजी नगरसेवक विनोद लांबोळे यांच्या पत्नी अनिता लांबोळे
हेमंत पवार, माजी उपनगराध्यक्षा सबनुर्बी सलीम शेख, इम्रान खाटिक, माजी नगरसेवक मनोज पाटील, माजी नगरसेविका ॲडव्होकेट चेतना पाटील, माजी नगरसेवक प्रताप साळी, माजी नगरसेवक राजेश पाटील, विद्या पहदाने हे पराभूत झाले आहेत. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गटातील माजी नगरसेवक प्रवीण पाठक, माजी नगरसेवक देवीदास महाजन यांच्या पत्नी उज्ज्वला महाजन, सुनील भांबरे हे पराभूत झाले आहेत. दादा, शिवसेनेला अभूतपूर्व असं यश तुमच्या रूपाने मिळालेलं आहे. अंमळनेरमध्ये काय सांगाल? मी प्रथमतः अंमळनेर जनतेच्या मनापासून, एकदम मनापासून, हृदयापासून त्यांचे आभार मानतो, ज्यांनी जे विश्वास आमच्यावर दाखवला आहे. आणि या विश्वासाला आम्ही पूर्ण टीम, नगराध्यक्ष असतील, आमचे नगरसेवक असतील, ते कोणीही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की आमचे जे कॅन्डिडेट आहे नगराध्यक्षाचे बाविस्कर सर, हे बाविस्कर सर, मी तुम्हाला मागेही सांगितलं की चंद्रावर डाग असतील पण आमच्या सरांवर डाग नाहीये. एवढा चांगला उमेदवार आम्ही शिवसेनेच्या रूपाने माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय गुलाबभाऊंच्या नेतृत्वावर आम्ही इथं आपणास दिलेला होता. आणि आम जनतेने, सर्वसाधारण जनतेने आम्हाला हे स्वीकार केलं. आणि जे विरोधक आमच्या समोर बोलत होते की हे बाहेरचे आहेत, एक जळगावचा आहे, एक नंदुरबारचा आहे, आता लोकांनी त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे की हे अंमळनेरचेच आहेत आणि अंमळनेरच्या सेवेसाठीच हे लोक इथं आलेले आहेत. आणि यामध्ये आता आम्ही ज्यावेळेस सर्टिफिकेट पदव करू तर माननीय विरोधक यांच्या घरी जाऊन कॉपी पण ते सर्टिफिकेट बी आम्ही त्यांना दाखवू की आम्ही 8 शेतात भाऊ. त्यांनी जे लोकांची दिशाभूल केली होती की मी कुठलाही उमेदवार देताना की असं लोकांना त्रास होणार नाही, हे होणार नाही, हे त्यांनी ही दिशाभूल केली एक अहम पद्धतीने. कारण आपल्या सगळ्यांना, पत्रकारांनाही माहिती आहे की ज्या वेळेस ते निवडले होते तर त्यांची भाषा कशी होती, त्यांनी किती उग्रमीमध्ये त्यांनी भाषा केलेली. मी ती भाषा करणार नाही, कारण माझ्या रक्तात दोष नाहीये. कारण हे लोक जसे रक्त आहे त्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे आणि मी ती भाषा करणार नाही. मी फक्त विकासाचे ध्येय इथं ठेवेन. जे अंमळनेरकरांचं स्वप्न होतं की रेग्युलर पाणी यायला पाहिजे, सगळे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, पथ्य व्यवस्थित झाले पाहिजे, आमचं अंमळनेर स्वच्छ आणि सुंदर आणि उद्योगी झाला पाहिजे, हा विश्वास त्यांनी दाखवून जे आम्हाला निवडून दिलं प्रचंड मतांनी, मी त्यांच्या मनापासून आभार करतो आणि हा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रथम वरून पुनश्च मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला डॉक्टर साहेब, आजच्या विजयाबद्दल काय सांगाल? अंमळनेरचं हे एवढं मोठं मला मतदान करून माझ्यावरती कर्ज आहे ते मला फेडायचं आहे. ते मी त्या माझ्या कामाने फेडायचा पुरेपूर प्रयत्न करेल. फक्त थोडा वेळ आणि थोडा काळ समजून, थोडं आम्हाला समजून घ्यायचं. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही हळूहळू स्पीड पकडू कामांना. आता दादांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आम्ही जेव्हा कमिट केलेल्या आहे भाषणाच्या वेळी, त्या सरळ आम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आणि माझा जनतेचा मी अंमळनेरचे कर्ज तर पिटणारच नाही माझ्याकडनं. काय आहे मला माहीत नाही, पण मी आज माझ्याकडनं व्यक्त सुद्धा होणार नाही मला काय दिलेलं अंमळनेर आहे आज. बोला बापू साहेब. पार पडलेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवारावर असेल, शिवसेनेवर असेल, शिरीजावर असेल, जे काही आरोप प्रत्यारोप केले होते त्यांना आम्ही धूळ चारत या अंमळनेरकरांनी त्यांचा रस्ता त्यांना दाखवलेला आहे. जे कालपासून बोर्ड अंमळ शहरात चमकत होते ते उतरवण्याची वेळ या सर्वांवर आलेली आहे. ज्यावेळेस शिरीजाला 2 पंचवार्षिक पडले तर यांना वाटत होतं आमच्या बापाचं. या गोष्टीला अंमळनेरकरांनी आज उत्तर दिलेलं आहे. आम्ही त्या अंमळनेरकरांचं मनापासून खरोखर आभार मानतो. धन्य ते अंमळची जनता, जे बाहेरचे करून घरच्यांना घरी बसून ठेवलं आणि याच्या पुढे ते बाहेर निघणार नाही, एवढा आत्मविश्वास आम्हाला आहे.